आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट। सांगोला शहराजवळ भीषण अपघात, 2 जण जागीच ठार तर 3 गंभीर जखमी। तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांची भरधाव वेगाने जाणारी कार पाठीमागून माल ट्रकला जोराची धडकून भीषण अपघातात 2 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले। हा अपघात आज सोमवारी पहाटे 4च्या सुमारास सोलापूर सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास तालुका सांगोला इथं घडला। अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत। सुखदेव बामणे वय वर्ष 40 व नैनेश कोरे वय वर्ष 31, दोघेही राहणार नांदणी, जिल्हा कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत। तर अनिल शिवानंद कोरे वय वर्ष 42 राहणार नांदणी, सुधीर चौगुले वय वर्ष 35 राहणार वडगाव, सूरज विभूते वय वर्ष 21 राहणार कोटली हे 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार रोडवरून बाजूला काढून जखमींना उपचाराकरता तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील 5 मित्र मिळून रविवारी MH09FB 3908 या वॅगनॉर कारमधून तुळजापूर येथील नवरात्री निमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते। दर्शनानंतर त्याच कारमधून 5 जण सोलापूरकडून हायवेनं नांदणी, जिल्हा कोल्हापूर गावाकडे निघाले होते। वाटेत सांगोला जवळील चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव कारची पाठीमागून डाळिंब घेऊन जाणाऱ्या 16 चाकी MP20 ZM 9518 या माल ट्रकला जोराची धडक बसून हा भीषण अपघात घडला।